माल मालगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून हे मनोहर घोणमोरे हे शिवसेनेच्या माध्यमातून त्यांची उमेदवारी आहे आणि पंचायत समिती गणातून ललिता अशोक शिजू या उमेदवार आहेत. मालगावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही पहिल्यापासून प्रयत्न करत असतोय आणि यावेळी आम्हाला उमेदवारी डावलून दुसऱ्यांना उमेदवारी देऊन म्हणजे आम्ही मागितलंच पक्षाकडे रितत त्यांनी नाही म्हणले, नाही तर नाही म्हटलं, पण आम्ही स्वतंत्र राहणार. तो शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीनं आम्ही उमेदवारी घेतलेली आहे आणि प्रचंड मताधिक्यानं मालगाव नगरीतनं हे तिन्ही सीटा आमच्या निवडून येणार. आमचं विजन काय, मालगावात रस्ते, लाईट, पाणी, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जो निधी मिळाल त्या निधीचं मालगाव नगरीसाठी उपयोग व्हावा आणि आसपासच्या खेड्यामध्ये देखील एक मालगाव एक आदर्श गाव व्हावं. मालगावचे रस्ते, मालगावातले हे लोकां म्हणजे कोणाचाही देशभावना न करता सगळेजण मिळून मालगावचा विकास व्हावा हीच आमची भावना आहे. त्याच्यासाठी आमची उमेदवारी ठामपणे आहे आणि आम्ही ह्या उमेदवाराच्या याच्यावरती आम्ही विजयी होऊ एवढा आम्हाला विश्वास आहे. मालगाव जिल्हा परिषद व गुंडेवाडी पंचायत समिती गणातून निवडणूक 2026 होत आहे. या दोन्ही गटामार्फत शिवसेने पक्षातर्फे मालगाव जिल्हा परिषद गटाला चंद्रिका मनोहर घोणमोरे हे उमेदवार उभे आहेत व गुंडेवाडी पंचायत समिती गणाला सौ ललिता अशोक शेजूळ ह्या उमेदवार आहेत. या दोन्ही महिला अतिशय छानपणे प्रचार करत आहेत आणि या दोन्ही उमेदवारांना मतदारांचा उत्सुकपणे पाठिंबा मिळत आहे आणि या ठिकाणी शिवसेनेच्या चिन्हावर दोन्ही उमेदवार निवडून येणार याबद्दल आम्हाला तीळ मात्र शंका नाही. सस्ने जय महाराष्ट्र. आतापर्यंत चालू गेल्या 15 वर्षात आपण मालगावमध्ये जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती मार्फत एकही निधी आणि एकही काम झालेले या ठिकाणी बघितलं नाही. या गावामध्ये अजून गटरीचे असू दे किंवा रस्त्याचे असू दे किंवा लाईटची समस्या आजपर्यंत गावाने समोर डोळ्यानं प्रत्यक्ष बघतच आले. त्यामुळं आम्हाला निश्चितपणे दोन्ही पार्टीकडून एक अपेक्षा होती की नवीन बदलाची काहीतरी अपेक्षा होती गावाला संपूर्ण. त्यासाठी म्हणून आम्ही नवीन नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न आणि तिकीट मागायचा प्रयत्नही केला होता, परंतु त्या ठिकाणी जवळचीच घेऊन डावलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. त्यामुळं आम्ही वैयक्तिकरित्या अपक्ष राहायचा निर्णय घेतला होता, परंतु सर्वांची आणि लोकांची भावना होती की शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आपण गावामध्ये शिवसेना शिंदे गटाची सत्ता स्थापन करायची. यासाठी म्हणून आम्ही जिल्हा परिषदला चंद्रिका मनोहर घोणमोरे हे एक चांगले सुशिक्षित महिलांचे नेतृत्व आम्ही आज गावाला देण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर गुंडेवाडी पंचायत समिती गणामार्फत ललिता अशोक शेजूळ, पैलवान अजित शेजूळ यांच्या मातोश्रींना आपण दिलेला आहे. पैलवान अजित शेजूळ यांचं काम सुद्धा सामाजिक क्षेत्रात आपण मालगावमध्ये चांगलं बघितलंय. त्यामुळे लोकांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि येणाऱ्या काही दिवसातच लोकांना कळेल की शिवसेनेची ताकद आणि लोकांची ताकद बदल घडवण्यासाठी जी काय असते ती येणाऱ्या कालखंडात लोकांना दिसून येईल. येणारा निधी हा आमदार फंडातून येतोय, परंतु त्यांच्या जीवावर इथं काही लोक तो निधीचा वापर आपणच करून स्वतः करतोय का काय असंही दाखवण्याचा प्रयत्न गावामध्ये करतात, परंतु त्याचा आता काही एक उपयोग होणार नाही आहे. कारण लोकांना पूर्ण कळून चुकलेला आहे की आपल्याला काय करायचं इथं आता इथून पुढे.